अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. द्वैताद्वैत समन्वयैक जननी, ज्ञानस्य ज्ञानेश्वरी. भक्तिज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी. भक्तिज्ञानयुतं हि येन कथितं, शास्त्रं विवेकप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता हे गीताशास्त्र कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही याबद्दल भगवंत आपल्याला सांगतायत. आज ज्येष्ठापत्य निरांजनम, सकाळी मी म्हटलं होतं तसं आपलं जे ज्येष्ठ अपत्य असतं त्याला ओवाळण्याचा आजचा दिवस आहे. काल कोजागिरी झाली, आज पौर्णिमेचा उरलेला भाग होता. ते सर्वांना शुभेच्छा देऊया. आता आपल्याला दिवाळीकडे वाटचाल पुन्हा आपण हळूहळू करणार आहोत. आपली ही आता वाटचाल जोरात चाललेली आहे. आज आता 600पर्यंत ओव्या होतील, म्हणजे 1600पर्यंत ओव्या होतील. पाहूयात आता काय म्हणतायत. म्हणजे 1600 शतक, म्हणजे 16वं शतक आपण सुरुवात करणार. आज 15वे शतक पूर्ण होणार. बघता बघता आता 300 ओव्या राहिल्या. 93वी ओवी काल झालेली होती आणि मी 94 सुरू करत होते. 93वी ओवी छान होती बघा, आपल्याला आवडली होती ती. घालिया दिव्यान्न सुवावे, मग जे वाया धाडावे, ते आरती कान करावे उदारपण. आता भुकेले असे द्यावे अन्न, तेणे होय प्रभू प्रसन्न, अशी एक म्हण आहे म्हणा, किंवा एक सूत्र आहे. आणि जे पोट भरून आलेले आहेत ते नको म्हणतायत, त्यांना विचारूसुद्धा नाही किंवा त्यांना देऊ नये. इथं तेच सांगतायत की जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्यावं, आणि ज्याला खाण्याची इच्छाच नाही मग ते वाया का दवडावं, का वाया. म्हणजे सर्वोत्तम आणि रुचकर अन्न वाढलं आहे, पण ज्याला एक शीतसुद्धा खायची इच्छा नाही त्याला वाढलं तर ते वाया दवडल्यासारखंच होईल. आणि तसं वाढण्यापेक्षा जो भुकेलेला आहे त्याला अन्न वाढवून आपण औदार्य का घेऊ नये. कालचा संध्याकाळचा एक प्रसंग सांगते. ही ओवी बरोबर ऐकली, वाचली, आणि आमच्या इथे वर 3ऱ्या मजल्यावर नवीन लोक राहिला त्यांचा परिचय पण नव्हता. एक 10-12 वर्षाचा मुलगा. संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्या कोजागिरी होती म्हणून दूध तयार केलेलं होतं. ज्या महिला येतील सौभाग्यवती त्यांना आपलं हळदी कुंकू माण वगैरे देणं चाललेलं होतं. आणि सगळे गेले आणि तो आला आणि म्हणे, काकू म्हणे, माझी आई कुठं आहे हो. म्हणलं मला काय रे माहिती बाळा तुझी आई कुठं. नाही म्हणे, सकाळीच माझी आई निघून गेलेली आहे आणि मी एकटा दिवसभर आहे. तर म्हणलं मग तू जेवला नाही आहेस का. नाही म्हणला. म्हणलं मग चल, आता आम्ही जेवायलाच बसणार होतो तर चल म्हणलं मी तुला जेवायला देते. त्या मुलानं नाही तर नाही ऐकलं. फक्त मी त्याला मग ते आठवलेलं दूध दिलं, एक केळ दिलं आणि त्याच्याशी प्रेमाने विचारलं सगळं चौक. नाही म्हणे, मी सकाळी थोडंसं खाल्लेलं आहे. मग त्याच्या आईचा फोन त्यानं मला सांगितलं आणि तिला फोन केला तर ती पण उचलत नव्हती. नंतर त्यांचाच आला आणि म्हणे, काय हो. म्हटलं, तुमचा मुलगा माझ्याकडं आलेला आहे, तुम्ही कुठे आहात. तो खूप काळजी करतोय, रडतोय. म्हटलं, तो डोळ्यातनं पाणी त्याच्या येतं. नाही म्हणे, त्याची आजी असते, त्याचा मामा असतो, तिथे जवळच असतात, ते येतील ना म्हणे, काही काळजी करू नको म्हणावं, आणि मी येईनच थोड्या वेळातच. मग त्याचा जीव आला धीराधीर. म्हणे, माझ्याकडं आहे म्हणे सगळं, मी जाऊन खातो. पण मला हे सारखा ही ओवी आठवत होती आणि असं वाटत होतं की त्या लेकरानं काहीतरी खावं, थोडं तरी आमच्यातलं खावं. शेवटी म्हणला, नाही म्हणे, मी दूध घेतलं ना तुमच्याकडचं, केळ घेतलं ना, तेवढंच मला वास आहे. मला माझी आई पाहिजे. जे आईसाठी सुचलेली मुलं असतात ना,
तो काल मी अनुभव घेतला की आणि आईनं तरी असं कसं निघून जावं हो. सकाळी निघून गेली ना, आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणून 12 तास आई बाहेर जाते. किती चुकीचं आहे. किंवा मग आता नवीन आले असतील तर आमच्यासारख्यांची ओळख काढावी, या मुलाकडे लक्ष द्या म्हणावं. आता आम्ही कुठं गेलो तर आम्ही सांगायचं शेजाऱ्यांना की बघा जरा परगावी जायची वेळ आली तर जरा मुलांकडे लक्ष द्या. तर हे असं सगळं घडतं आणि मग हे व्यर्थ म्हणजे भुकेलेल्याला दिलं तर ते अन्न उपयोगी तरी पडतं, पण ज्याला भूकच नाही त्याला किती तुम्ही दिलं तर ते सगळं वाया जातं. तसंच इथं सांगतायत 94वी म्हणजे 1494वी ओवी तशीच आहे. म्हणूनी योग्य भल तैसे होऊ परी चाड नसे, तरी जणे वाणी वसे देसी हे तया. आणि म्हणून तुला सांगतो की एखादी कितीही व्यक्ती मोठी असली, योग्य भल तैसे अगदी सुयोग्य असली, होतू परी चाड नसे, पण त्यांना जर गीताशास्त्र ऐकण्याची चाड म्हणजे इच्छाच नसेल, तरी जणे वानिवसे देसी हे तया. तरी वानिवसे म्हणजे योगायोगानं, तरी योगायोगानं सुद्धा हे गीताशास्त्र तू त्याला देऊ नकोस. देसी हे तया ते देऊ नकोस, ज्याला चाड नाही, ज्याला इच्छा नाही. आणि योगायोगानं तो जरी आपल्याकडं आलेला असला, श्रवण करायचं नसेल तर त्याला मुळीच हे गीताशास्त्र देऊ नकोस, सांगू नकोस. रूपा आता छान उदाहरण, फार उदाहरण तर इतकं सुंदर दिलेलं आहे बघा पुढचं. रूपाचा सुजाणू डोळा ओढवू ये काही परिमळा, जेथ जे माने ते फळा तेथची ये गा. आता एखाद्याच्या सौंदर्याची आपल्याला पारख करायची असेल तर रूपाचा सुजाणू डोळा. रूप कुणाला समजतो हो? डोळ्याला समजतं. समोरच्या व्यक्तीचं रंग रूप काय, नाकी डोळी कशी चांगली आहे का, रंग कुठला छान आहे, उंची कशी आहे, हे सगळं डोळ्याला कळेल. पण त्यांनी म्हणले ओढवू ये काही परिमळा, पण त्याला परिमळ म्हणजे सुगंध घेण्याचं काही कळेल का हो? म्हणजे सुगंधाचं ज्ञान हे त्या डोळ्यांचा काही विषय नाही आहे, किंवा डोळ्यांचा काही उपयोग होईल का सुगंधासाठी? नाही होणार. आणि डोळ्यांना सुगंधाचा अनुभव घेण्यासाठी पुढं पण करता येणार नाही. म्हणून म्हणतायत जेथ जे माने ते फळा तेथीचे ये गा. म्हणून जिथे ज्याचा मान राखला जातो तिथेच तो फलद्रूप होतो. योग्य त्या ठिकाणीच योग्य ती गोष्ट करायला पाहिजे. उगाचच आपण काय म्हणतात ना, मूर्खांच्या सभेमध्ये असा जर एखादा विद्वान गेला तर त्याची नुसती हा 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 म्हणजे हे होते, वाहवा न होता त्याचा अवमान केला जातो, उपहास केला जातो. तसं डोळ्यांनी फक्त रूपाचं ज्ञान होतं, त्याला गंधाचं ज्ञान होत नाही. त्याचप्रमाणे जिथं ज्याचा मान राखला जातो तोच त्या ठिकाणी उपयोगी असतो, फलद्रूप होतो. जेथ जे माने ते फळा तेथीचे ये गा. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठली गोष्ट कुठल्या ठिकाणी उपयुक्त आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काल काही उदाहरणं झालेली होती, त्यातली काही उदाहरणं आपली राहिलेली होती स्वरूपानंदांची. छिद्राविण मोती असोकांती युक्त, कायधा त्यात प्रवेशेल. ते याचं उदाहरण दिलं होतं. छान मोती अगदी पाणीदार आहे, छान आहे, पण त्याला जर छिद्रच नसेल तर तो ओता येत नाही, त्याचा काही उपयोग नाही. तसं सागर गंभीर कोण हे नाकारी, वाया जाय परी वृष्टी तेथे. पण सागर गंभीर असतो, खोल असतो, हे माहिती आहे, ते कुणी नाकारणार नाही. तर तिथं जर वृष्टी केली मेघांनी ती व्यर्थच जाते, त्याचा काही उपयोग नसतो. तसं आत्ता सांगितलं तसं तृप्त झाला त्यासी वाढवणी दिव्यानं, वाया नद वडवण टाकावे का. जो तृप्त झाला आहे त्याला दिव्यांना देऊन काही उपयोग नाही, वाया कशाला दौडायचं ते. त्याहुनी देऊनी तेशी भुकेल्यासी, कान औदार्यासी दाखवावे. ते खरं औदार्य.
म्हणून योग्यता असो हवी तैसी, परी नाही त्यासी जासी श्रवणेच्छा. तया कौतुकेही नको देऊ गीता, सांगू किती आता धनंजया. रूपाचा सुजाण जरी झाला डोळा, तरी परिमळा जाणे काय. सर्वथा जे योग्य जेथे असे साच, सफळ तेथेच होईल ते. म्हणून तपस्वी गुरुदेव भक्त, परी नाही जेथ श्रवणेच्छा. तरी तयासी हे नको देऊ शास्त्र, वाळावे अपात्र म्हणून ते. वाळावे म्हणजे वगळावे. आता बघूया पुढची ओवी. अजून काही उदाहरणं देत आहेत. म्हणून तपी भक्ती, पाहावे ते सुभद्रापती. परिशास्त्र श्रवणीय नासक्ती, वाळावेची ते. आत्ता जी त्यातली ओवी वाचली ती. म्हणून सुभद्रापती म्हणजे सुभद्रेच्या पती अर्जुना, तुला मी सांगतोय की एखादा तापसी असला, शास्त्र म्हणून तपी भक्ती, तप करण्यामध्ये ज्याची भक्ती आहे किंवा त्याची भक्ती डोळसही आहे, हवी हवीशी वाटणारी आहे, सुंदर आहे, परिशास्त्र श्रवणी अनासक्ती. परंतु त्याला जर शास्त्र श्रवण करण्याची आसक्ती नसेल, आवड नसेल, आता शास्त्र म्हणजे गीताशास्त्र, तर वाळावेची ते म्हणजे त्याला वगळून टाकावं, त्याला घेऊच नाही याच्यामध्ये, ते देऊच नाही, तर त्याला जाणीवपूर्वक टाळावं. कारण अशानं म्हणजे एक आपला आलाय समोर, लाईनमध्ये आहे बसलेला, म्हणून देण्यात काही अर्थ नाही. कारण त्याचं सांगतायत पुढे अजून, तेच कालही सांगितलं होतं आणि आजही तसंच सांगतायत. ना तरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती, आथी ऐसी ही आयती देखसी जरी. आता तपभक्ती आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी तपाची भक्ती आहे, तपश्चर्या आहे, भक्ती पण आहे, पण श्रवणी आरती, श्रवण करण्याच्या बाबतीतही त्याला आरती म्हणजे आतुरता आहे. आथी ऐसी आयती देखसी जरी, आणि अशी सगळी त्याच्याजवळ सिद्धता तुला आढळली तरी सुद्धा, पुढच्या ओवीत सांगतायत, तरी गीता शास्त्र निर्मिता, जो मी सकळ लोकशास्ता, तया माते सामान्यता बोलेल जो. म्हणजे त्याच्याजवळ सगळं आहे बरं का. श्रवण करण्याची शक्ती, आतुरता आहे, माझ्याविषयी भक्ती आहे, तपश्चर्या आहे, सगळं आहे. पण तरीसुद्धा गीताशास्त्राचा उद्गाता कोण आहे? मी आहे. गीताशास्त्र निर्माता मी निर्माण केले. जो मी सकळ लोकशास्ता, जो सगळ्या लोकांचा शास्ता आहे, शासन करणारा आहे. माझ्या सज्जनेसी माते पैशून्याचे नियववाते. पण माझ्याविषयी तो इतरांप्रमाणेच, पैशून्य म्हणजे अतिशय कठोर असं बोलेल, दुष्टपणानं बोलेल. एका हाती तया ते योग्य नाही म्हण, आणि म्हणून तो गीताशास्त्र शिकायला योग्य नाही असं तू समज. म्हण म्हणजे योग्य, न म्हण म्हणजे त्याला योग्य नाही असं तू लक्षात घे. म्हणजेच काय की तो गीता हे पवित्र शास्त्र ऐकायला योग्य आहे असा चुकून सुद्धा समज करून घेऊ नको. बाकी दिसत असेल, त्याला ऐकायची इच्छा वाटत असेल, तो काही तपही करत असेल, पण मलाच जर तो जाणत नसेल, मलाच जर ओळखत नसेल, त्याच्या दृष्टीनं मी सामान्य असेल, तर कशाला मग त्याला तू ते गीताशास्त्र देऊच नको. किंवा तो हीन तऱ्हेनं बोलल. आपण बघतो बघा, आपण एखाद्याचं काहीतरी नाव घेऊन गेलेलं असतो की अमक्यानी आम्हाला पाठवलेलं आहे आणि आम्ही यासाठी आलेले आहोत. तुला कोणतं, हां ते ना, ते फार असे आहेत, तसे आहेत, वाईट बोलतात. पण ठीक आहे, तुमचं आणि आमचं नातं चांगलं आहे, तुम्ही आमच्याशी नीट बोलताय म्हणून आम्ही तुम्हाला अमुक देतो. नाही, अशांचं काहीही स्वीकारू नये. कारण आपण ज्या थोर व्यक्तीबद्दल सांगायला गेलो आहे, त्यांच्या
साठी गेलेलो आहे, त्यांच्या माध्यमातून गेलेलो आहे, तर त्यांचा काहीही स्वीकार करू नये. तसंच आता भगवंत सांगतात की अशांना काही हे ज्ञान देऊ नये. पुढं सांगतात पैशून्य म्हणजे कठोर, दुष्टपणा. असं जर ते दुष्टपणानं बोलत असतील तर ते योग्य नाही, हे तू लक्षात घे. तयांची ये राघवी सामग्री ऐसी जाणावी, दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. आता हे एक उदाहरण त्यांनी छान दिलेलं आहे की तयांची राघवी, त्यांची सगळी जी बोलण्याची पद्धत आहे ती सामग्री ऐसी जाणावी. त्यांच्याजवळ गुणसामग्री असेलही, पण ती कशी आहे? दीपे विण ठाण दिवी, ठाण दिवी म्हणजे दिवा ठेवण्याची जागा असते ना, त्याला ठाण दिवे म्हणतात. ठाण म्हणजे स्थान, दिवा ठेवण्याचं ठिकाण, जिथे हे असतो ना, काय म्हणू आपण, वारा येत नाही, अशा निर्वात जागी छान जागा असते. पण तिथं दिवाच नसेल तर त्या ठाण दिवीला काही अर्थ आहे का? हो, नाही. तसं याच्या ठिकाणी जर मनापासून त्या गीतेबद्दल काही आदरच नसेल तर त्याला ती सांगून काही उपयोग आहे का? असं हे छान उदाहरण दिले. पुन्हा एकदा बघा. तयांची ये राघवी सामग्री ऐसी जाणावी, दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. माझ्याविषयी किंवा माझ्या भक्तांविषयी त्याच्या ठिकाणी जर असलेली इतर गुणसामग्री आहे, ती गुणसामग्री काय उपयोगाची आहे? दीपज्योती वाचून असणारी ठाण दिवी किंवा दिवा ठेवण्याची जागा ती उदास आहे किंवा तिचा उपयोग नाही, असं समज. तया मज आणि माझ्या संत जना, निंदिती हेलना करो निजे. हेलना म्हणजे चेष्टा, टिंगल. तेही गीताशास्त्र ऐकावया पार्था, अपात्र सर्वथा ऐसे जाण. दीपाविण रात्री ठाण दिवी जैसी, सामुग्री तैसी त्यांची सर्व. आता अजून तर पुढे इतकी छान उदाहरणं दिली बघा. ती उदाहरणावरून आपल्याला कळतं की महत्त्वाचं काय. आता बघा, आपला देह आहे, आपल्या देहामध्ये प्राण आहे, चैतन्य आहे, म्हणून आपण आहोत. पुढचं उदाहरण तशा अर्थानं खूप छान दिलेलं आहे. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईली अपार लेणे, आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. तर एखादी छान सुंदर तरुणी आहे, गोरी पान आहे, सुंदर आहे, तिच्या शरीरावर झळाळणारे भरपूर अलंकारही घातलेले आहेत, सुवर्णालंकार आहेत. फक्त एक गोष्ट कमी आहे. कुठली हो? तर त्या सुंदर शरीरात प्राणच नाही. काही उपयोग आहे का त्या शरीराचा? काय लोक त्याचं करतील? कौतुक करतील, गुणवान करतील, म्हणतील उचला पटकन त्याचा विधी करून या, संस्कार करून या. बाकी त्याचा काहीच उपयोग नाही. सुंदर आहे, देखणं आहे, भरपूर अलंकार आहेत. आता आजच एक जण आमच्याकडं आला होता, कोट्याधीश. आई वडील अगदी शांत साधे होते आणि वडील आशीर्वाद बँकेमध्ये हे होते, चांगले मॅनेजर वगैरे होते, पण अतिशय सोज्वळ सात्विक माणूस. आणि आता हा मुलगा एवढा कर्तबगार निघाला. आई वडील गेले आता बरेच दिवस झाले. कोट्यांची त्याची सगळी सामग्री आहे, करतो. सगळ्या कोटीच्याच गप्पा होत्या. तो म्हणला 3-4 कोटी तरी माझे लोकांनी लुबाडलेत. आता असं मला तर लाख काय, हजार काय, आपल्याला 5 रुपये 2 रुपये जरी कोणी घेतले, कमी केले, तर आपल्याला जीव तुटतो. कारण क्षणत्यागे कुतो विद्या, क्षणत्यागे कुतो धनम. आणि इथं सगळं बाकीचं आहे, पण जर त्याच्यामध्ये प्राणच नसेल. तर तो सांगत होता, माझ्या बायकोनी माझा एवढा व्यवहार आहे, हे आहे, बिझनेस आहे, म्हणून दर वर्षाला ती 1-2 किलो सोनं खरेदी करते. आता तिच्याकडं 5-10, 10-12 किलो सोनं आहे म्हणे. तेवढीच म्हणे तिनं ती काय संपत्ती साठवून ठेवली. कल्पनाच करू शकत नाही आपण. तर
पण त्या सोन्याच्या अलंकारांचा उपयोग काय आहे जोपर्यंत आपण त्याचा वापर करू शकत नाही, किंवा आत्ता जरी आहोत तरी त्या सोन्याला तशी किंमत आहे, नंतर सगळं फुकाचंच आहे ना. म्हणून त्यांनी सांगितलं. अजून पुढचं तर एक उदाहरण इतकं छान देतात ज्ञानदेवांना. खरंच साष्टांग काय, अगदी शिरसाष्टांग नमस्कार करायला पाहिजे की कुठून एवढ्याशा त्या 16 ते 20 वयामध्ये कुठून एवढ्या सगळ्या सुंदर कल्पना आणि व्यवहारातल्या बरोबर चपखल अशी उदाहरणं दिलीत की जी आपल्या मनामध्ये अगदी घर करून बसतात आणि पटकन पटतंच ते. सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर, परिसर्पांगणाद्वार रुंधले आहे. अगदी सोन्याचं सुंदर घर बांधलेलं आहे. इतकं छान आहे हल्लीच्या भाषेत. सगळी रचना, आर्किटेक्ट खूप चांगलं आहे सगळं. पण त्याच्या प्रवेशद्वारावरच जर मुख्य दरवाजाच जर सर्पिणीनं अडवलेला असेल तर, है ना, पूर्वी असं ऐकलेलं आहे की असा फणा काढून भुजंग किंवा सर्पिण ही तिथं बसलेली असते त्या ठेव्याजवळ. कुणालाही हात लावून देत नाही आणि चुकून एखाद्यानं उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठिस करून दंश करून मारून टाक. मग अशा त्या घराचा काही उपयोग आहे का? खूप सुंदर आहे हो, अगदी काय म्हणू आपण, प्लॅन घर आहे, चांगलं अगदी सुंदर आहे. पण ते जर सर्पिणीनं जर ते वेढलेलं असेल, दारातच ती बसलेली असेल, तर त्याचा काही उपयोग आहे का? काही नाही. अजून पुढं सांगतात. पुढचंही उदाहरण इतकं सुंदर आहे. निपजे दिव्यान्न चौखट, परी माझी असे काळकूट, हे असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. आता इतकं सुंदर स्वयंपाक बनवलेला आहे, दिव्यान्न, अगदी ज्याला दिव्यान्न, चोखट, खूप सुंदर. परी माझी असे काळकूट, परंतु अहो त्याच्यामध्ये जर काळकूट म्हणजे काळकूट नावाचं विष घातलेलं असेल, खासून भरलेलं असेल, किंवा मैत्रीमध्ये कपट असेल, तर ती मैत्री काय उपयोगाची? अन्न छान अगदी सुंदर सोनेरी चंदेरी भांड्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे, घमघमाट सुटलेले आहेत पंचपक्वान्नाचे, पण त्या सगळ्यामध्ये एवढं कालकूट मिसळून टाकले. काय होईल? कोणी खाईल का? जरा जरी संशय आला. म्हणून पूर्वीच्या काळी काय करायचे बघा, हे असं जे सगळं अन्न बनवून काढून ठेवलेलं असेल ते पहिल्यांदा काकबली देण्याची पद्धत त्याहीसाठी आहे की इतर जे पक्षी असतात राजवाड्याच्या दाराशी येते, तर त्या पक्ष्यांनी जर ते खाल्लं आणि ते जर तडफडून गेले तर लक्षात घ्यावं की त्यात विष आहे. किंवा त्यांनी कौटिल्यानं तर असं सांगितलं होतं की अमुक अन्नाचा रंग जर हे घातलं निळसर झाला, काही त्याच्या खुणा सांगितलेल्या होत्या, तरी ते अन्न कुणालाही खायला देऊ नये. ज्याला फूड पॉयझनिंग म्हणतात, किंवा टेस्ट केली जाते ना, हल्ली फूड इन्स्पेक्टर असतात आणि ते पाहतात की कशात काही भेसळ घातली आहे का. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा दाण्याच्याच रंगाचे दगड मिसळायचे, अगदी आकार आणि रंग तसेच. असं प्रत्येक ह्याच्यामध्ये, रव्यामध्ये सुद्धा असे बारीक लोखंडाचे कण, काळे कळत न कळत काही ना कशा तरी प्रत्येकात अशी मिसळ असेल तर त्याचा काय उपयोग आहे? तसं आता ही उदाहरणं सगळी दिली. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी असे काळकूट, हे असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. तर इथं पुन्हा गर्भिणीचा उल्लेख केलेला आहे. पुढे, तैसी तपभक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा, जो माझी यांची का निंदा माझीची करी. तसं एखादा अगदी माझी आणि माझ्या परमभक्तांची टवाळी करतो, त्याचं तप, बुद्धी आणि भक्ती ही सगळी तशीच आहे, व्यर्थच आहे, दुष्टच आहे, टवाळ करणारीच आहे, हे तू जाणून घे, आणि ती निरुपयोगी आहे असं लक्षात ठेव.
तैसी तपभक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा जो माझी याची का निंदा माझीची करी. माझी यांची म्हणजे माझ्या भक्तांची आणि शिवाय माझी पण माझ्या परमभक्तांची आणि माझी पण जो निंदा करेल त्याला तू हे ज्ञान देऊ नकोस. केवढ्या ओव्या दिल्या त्यांनी तेवढ्यासाठी फार महत्वाचे आहेत. या कारणे धनंजया जो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापाईया शास्त्रा अतळो देवो. पुन्हा पुन्हा सांगतायत की अरे बाळा ते काय पार्था तुला मी सांगतो की या कारणास्तव तो भक्त जरी बुद्धिमान असला तपस्वी असला तरी सुद्धा त्याला तू या शास्त्राला स्पर्श सुद्धा करू देऊ नकोस. तरी नको बापाईया शास्त्रा अतळो देवो. आतळो म्हणजे त्याला स्पर्श सुद्धा करू देऊ नकोस या शास्त्राला. याच्याकडं बघून सुद्धा देऊ नकोस. कारण त्याच्याजवळ काय आहे, जरी भक्ती आणि तप करत असला तरी सुद्धा त्याच्याजवळ जर श्रद्धा नसेल, श्रद्धेचं केवढं महत्त्व सांगितलं बघा. एक वेळ गुरूंवर, आपल्या शास्त्रांवर, बाकी काही तुमच्याकडं धन दौलत नसू दे, काही नसू दे, गरिबी असू दे, पण श्रद्धा आणि भक्ती जर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. काय बहु बोलो निंदका योग्य सृष्ट्या ही सारिका गीता हे कवतिका लागी ही नेदी. आता तर का तुला काय अधिक सांगावं, काय बाहू बोलू कौतुका असं म्हणलेलं, अधिक काय सांगावं. या विश्वनिर्माता जो आहे, ब्रह्मदेव आहे, त्याच्या तुलनेचा जरी श्रोता असला तरी सुद्धा तो कसा आहे, निंदकू. बहु बोलो निंदका, तो जर निंदा करत असेल, योग्य स्रष्ट्याही स्रष्टा म्हणजे या सृष्टीची निर्मिती करणारा तो स्रष्टा अर्थात विधाता ब्रह्मदेव, त्याला सुद्धा गीता हे कवतिका लागी ही नेदी, अशाला सुद्धा गीतेला स्पर्श सुद्धा करू देऊ नकोस किंवा अगदी मजे खातर सुद्धा त्याला गीता देऊ नकोस किंवा ऐकवू नकोस. आत्ता मला कळलं, पण अर्थात आम्ही विद्यार्थ्यांना देत होतो. आमच्या एक हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या आणि त्यावेळेला भगवद्गीता ही शिकवण्यासाठी होती, अध्यापनासाठी. तर खूप गरीबातली गरीब मुलं, त्यांच्याकडं गीता नसायची आणि जरी असली तरी मग ती फक्त नुसती आपल्याकडं टेक्स्ट असतं तशी. पण त्या मुलांनी कसा घरी अभ्यास करावा, सगळंच काही वर्गात लिहूनच घेता येतं असं नाही, की आपण समजावून दिलं तरी पुन्हा त्याला काही त्याचा उपयोग करायचा असेल. म्हणून आपली जी गोरखपूरची आहेत ना पुस्तकं, ज्याच्यामध्ये संधी सोडवलेल्या आहेत, प्रत्येक शब्दांचे अर्थ दिलेले आहेत, तर तशी पुस्तकं मी पुण्याहून आणली, गोरखपूरच्या ह्याच्यातून, दुकानातून, आणि सगळ्या मुलांना वाटले. म्हणलं नाहीतरी काय गरीब आहेत बिचारे, देऊन टाकू आपण. तेव्हा आमच्या ते हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणलं पुस्तक कधी कोणाला फुकट द्यायचं नाही आणि गीतेचं तर मुळीच नाही. त्यांनी चांगला उपयोग केला तर बरं आहे, नाही तर तो व्यर्थ जाईल. मला ह्याचं आज कारण कळलं. म्हणजे असे जो अयोग्य असेल, अपात्र असेल, कुणी निंदा कारण नेमलेलं आहे म्हणून ते पुस्तक वाचणं, अभ्यास करणं हा भाग वेगळा, पण त्याची त्याच्यावर श्रद्धा जर नसेल तर देऊन काही उपयोग नाही, करून काही उपयोग नाही. म्हणून पुढे सांगतात, म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला. म्हणून असं म्हणतात की तळू म्हणजे तळाशी तपश्चर्येचा भराव घातलेला आहे आणि गुरुभक्तीचा उत्तम प्रासाद बांधलेला आहे. आता पुढचं मात्र तर कुणाला द्यायचं ते छान सांगितलं आहे की तपश्चर्येचा भक्कम भराव म्हणजे पाया घातलेला आहे आणि गुरुभक्तीचा उत्तम असा प्रासाद बांधलेला आहे. आणि पुढची ओवी त्यालाच जोडून आहे, आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा. आणि ज्याला श्रवणेच्छेच्या जोरानं
किंवा उद्देशानं हा रस्ता नव्हे, दरवाजा सताड उघडा ठेवलेला आहे आणि अनिंदा रत्नांचा उत्तम कलश चढवलेला आहे. वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नाचा आहे. वाक्य महत्त्वाचे. अनिंदा म्हणजे निंदा न केलेला, पण अनिंदारूपी रत्न, दुसरी रत्न नाहीत लावलेली त्या कलशावर. तर अनिंदा रत्नांचा उत्तम कलश ज्याच्यावर चढवलेला आहे. कळस चढवतात की नाही मंदिरावर. आता हे मंदिर कसं आहे, तर ज्याच्यामध्ये तपश्चर्येचा भक्कम पाया घातलेला आहे. गुरुभक्तीचा उत्तम प्रासाद उभं केलेला आहे, बांधला आहे. आणि त्या प्रासादाचा पुढचा दरवाजा, मुख्य दरवाजा, श्रवणेच्छेच्या उद्देशानं सताड उघडा ठेवलेला आहे. आणि वर अनिंदा रत्नाचा उत्तम कलश ठेवलेला आहे. तर अशा ठिकाणी आपल्याला गीता सांगायला किंवा तुझे ज्ञान द्यायला काहीच हरकत नाही असं सांगतात. तेही गीताशास्त्र ऐकावया पार्था, अपात्र सर्वथा ऐसे जाण. दीपाविण रात्री ठाण दिवी जैसी, सामुग्री ती तैसी त्यांची सर्व. इथपर्यंत मगाशी झालं. शरीर तरुण गोरे सालंकृत, परिविरहित प्राणे जैसे. सुवर्ण मंदिर बांधिले सुंदर, परिसर्पे द्वार आडविले. नातरी दिव्यान्न असावे चौखट, परी काळकूट माझी जैसे. किंवा बाहेरून जरी मैत्री दाट, अंतरी कपट परिपूर्ण. तैसी तप भक्ती मेधा त्यांची जाण, निंदिती जे कोण मज लागी. असो तपी भक्त मेधावी सर्वथा, निंदी माझ्या भक्ता किंवा मज. तरी धनंजया नको देऊ त्यास, शास्त्रासी हा स्पर्श करावया. बहु बोलू काय निंदक सुजाण, ब्रह्म्याही समान जरी झाला. तरी कौतुकेही तया निंदकास, नको उपदेश करू ह्याचा. म्हणून तपाच्या दृढ पायावर, भक्तीचे मंदिर उभारिले. आणि श्रवणेच्छा रूपीदार पुढे, सताड उघडे असे नित्य. अनिंदा रत्नांचा सुंदर कळस, जया मंदिरास चढविला. किती सुंदर कल्पना केली. इदमुपकर्तुं भुवन मंडलम, समुदितमिव भास्करम. सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.
जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. मला वाटतं अजून वेळ आहे 5 मिनटं का दादा?